हॅलो दोस्तानो, तुम्ही तर रॅट आणि कॅट म्हणजेच उंदीर आणि मांजराची गोष्ट ऐकली आहे आणि रॅबिट म्हणजे ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली आहे ना आत्तापर्यंत. पण आज तुम्ही एक गोष्ट ऐकणार आहात. ती गोष्ट आहे द रॅट अँड द रॅबिट. आणि सगळ्यांना कळण्याकरता आज आपण ही गोष्ट मराठीमध्ये ऐकूया. तर एक रॅट होता आणि तो रॅट म्हणजेच आपला उंदीर मामा जंगलामध्ये त्याला खूप भूक लागली होती, म्हणून इथे तिथे सैरा वैरा पळत होता. असा पळत असताना तो एकदा एका बिळापाशी आला. आणि हे बीळ कोणाचं होतं माहिती आहे का? हे बीळ होतं सशाचं. आणि हा ससा आपला मस्त अगदी गोरा गोरा पान, अशा गुलाबी गुलाबी त्याचा मित्र होता. तो देखील बाजूला उभा होता. तो गुलाबी गुलाबी होता, हा गोरा गोरा पान होता. आणि अजून एक त्याचा मित्र होता जो ग्रे कलरचा होता, म्हणजेच राखाडी कलरचा होता. आणि ह्या तिघांनी मिळून तिकडे टेबल आणि खुर्ची मांडली होती त्यांच्या बिळाच्या बाहेर. अचानक तिकडे एक उंदीर धावत धावत आला आणि ह्या तिघांवर धापकन जाऊन आपटला. सगळे जण घाबरले. पहिलं तर त्यांना वाटलं, अरे बापरे, काय झालं? काय वादळ आलं की काय? झाडावरून काही पडलं की काय? ते सगळे भित्रे ससे एक एक करून त्यांच्या बाजूला असलेल्या बिळामध्ये जाऊन लपले. नंतर थोड्या वेळ तिथेच बसल्यावर त्यांना वाटलं, अरे काहीच आवाज ऐकला नाही आपण, पण नक्की काहीतरी झालं. चला आपण हळचकन जाऊन बाहेर बघूया. म्हणून ते एक ग्रे कलरचा आला, मग पिंक कलरचा आला, मग आपला व्हाईट असा गुंडूला ससा आला आणि ते बाहेर डोकवायला लागले, काय चाललंय काय चाललंय. त्यांना दिसला एक उंदीर. आणि तो उंदीर काय करत होता माहिती आहे? तिथे ठेवलेलं, त्यांनी जे पार्टी करायला ठेवलेलं चीज ते खात होता. आणि मग हे लोक सगळे बाहेर आले आणि म्हणाले, काय रे बाबा, असं काय केलंस तू? आमच्याकडे कशाला आला? चीज कशाला खातोयस आमचं? मग तो म्हणाला, मला ना खूप भूक लागली आहे. मी 2 दिवसापासून काही खाल्लं नाही आणि चीज तर मला खूपच टेम्पटिंग वाटतं, म्हणून मी जसा मला वास आला तसा धावत आलो आणि म्हणून मी तुम्हाला आपटलो. मग ते ससे होते ते सगळे चांगले होते. ते म्हणाले, इट्स ओके, आपण फ्रेंड्स बनूया. फ्रेंड्स? मग ते म्हणाले, हां, आम्ही पण तुझे फ्रेंड्स आहोत. आम्हाला खूप आवडलं तुझ्याशी मैत्री करून. आणि असं म्हणून त्यांच्यामध्ये झाली गट्टी. आता आपण नेक्स्ट स्टोरी त्यांची बघूयात.